मित्रांनो, नर्सिंग सीईटी 2026 या एक्झामच्या सिलेबसमध्ये टोटल 5 सेक्शन असतात आणि त्यातलं सगळ्यात सोपा सेक्शन म्हणजे इंग्लिश ग्रामर. याचे आपण एमसीक्यू क्वेश्चन बघणार आहोत. त्यासोबतच त्या प्रत्येक क्वेश्चनचं डिटेल एक्सप्लेनेशन बघणार आहोत. तर मित्रांनो, मी धरते तुमची एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण इंग्लिश ग्रामर सब्जेक्टचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पाहणार आहोत. त्यासोबतच एखादा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा, त्याच्या थोड्या ट्रिप्स आणि टिप्स या सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. आता मित्रांनो, नर्सिंग सीईटी इतकी सोपी एक्झाम आहे आणि त्याला कसं क्रॅक करायचं, एखादं गोल जर आपण ठरवलंय तिथपर्यंत कसं पोहोचायचं, हे सगळ्यासाठी एक मेंटर लागतो, एक गायडन्स लागतं. तर त्यासाठीच आम्ही तुमच्याकडे नर्सिंग सीईटीचा कोर्स घेऊन आलो आहोत, ज्याची लाईव्ह बॅच सुरू होते 17 तारखेपासून. त्यामध्ये फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स असतील, रेकॉर्डेड लेक्चर्स, फुल सिलेबस प्लस चॅप्टर वाईज टेस्ट सिरीज असतील, 2000 प्लस एमचे क्वेश्चन बँक अँड फुल सिलेबस नोट्स देखील भेटतील. पहा, यासोबतच आता हे झालं एक्झाम पुरतं. एक्झाम झाल्यानंतर तुमच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेईपर्यंत आम्ही तुमच्या सोबत असणार आहे. आता ही जी गोष्ट आहे, ऍडिशनल गोष्ट ती आपल्याकडून तुम्हाला मिळते आणि ती फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे. ऍडमिशन घेईपर्यंत तुमच्याकडे आमचं गायडन्स असणार आहे, मेंटरशिप असणार आहे. तर मित्रांनो, आता नर्सिंग सीईटी सोबतच तुम्हाला जर पीसीएम सीईटी, पीसीबी सीईटी, नीट, जेडबलई या एक्झामला देखील टार्गेट करायचं असेल तर त्याची देखील लाईव्ह बॅच सुरू होती आणि सेम फॅसिलिटीज अवेलेबल आहेत. आता तुम्हाला जर हे 5 कोर्सेस ऍट अ टाइम बाय करायचे असेल तर त्याची कॉम्बो प्राइस असेल ती म्हणजे फक्त 10,000 रुपये. म्हणजे सिंगल कोर्स कितीला पडेल तुम्हाला? 2,000 ला. आणि जर तुम्हाला एकच कोर्स बाय करायचा असेल यातला कुठला, म्हणजे सिंगल कोर्स बाय करायचा असेल, तर तुम्हाला त्याची प्राइस पडेल फक्त 5,000 रुपये. पहा, 5,000 रुपयामध्ये तुम्हाला लेक्चर्स, लाईव्ह रेकॉर्डेड लेक्चर्स, टेस्ट सिरीज, क्वेश्चन बँक, नोट्स, कॉलेज मिळेपर्यंत गायडन्स म्हणजे काउन्सिलिंग, इतक्या सगळ्या गोष्टी मिळतात. त्यासोबतच मेंटरशिप फ्री ऑफ कॉस्ट मिळते. आपण बाहेर मेंटरशिपलाच पैसे वेस्ट करतो, पण इथे तसं नाहीये. सगळ्या गोष्टी एकाच पॅकेजमध्ये इन्क्लूड असतील. आता कोर्स जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा किंवा प्ले स्टोर वरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करून तिथून जरी सुद्धा तुमचं कोर्स तुम्ही एनरोल करू शकता. ओके. आणि कुठल्याही प्रकारचा डाऊट असेल तर मी ते कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमचे सगळे जे डाऊट्स आहेत ते निरसन करू शकता. त्यासोबतच जर तुम्हाला डेमो बॅच बघायची असेल तर रोज सायंकाळी 4 वाजता आपली डेमो बॅच होते, तर ती देखील जॉईन करू शकता. त्यासोबतच 7 ला बायोलॉजीची बॅच असते आणि 9:30 ला तुम्हाला 7 ला फिजिक्सची बॅच होती आणि 9 वाजता बायोलॉजीची बॅच होती 9:30 ला. तर तुम्हाला जर पाहायचं असेल तर ते देखील डेमो लेक्चर्स तुम्ही पाहू शकता. चला तर आता क्वेश्चन्स कडे बोलूयात. फर्स्ट क्वेश्चन आहे, दे प्ले फुटबॉल. आता दे प्ले फुटबॉल याचा आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कन्वर्ट करायचं आहे, राईट? ओके. सो दे प्ले फुटबॉल हा आहे ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये. ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये टाईप कोणता आहे तर प्रेझेंट सिंपल टेन्सचा आहे. प्रेझेंट सिंपल टेन्स आहे. जेव्हा आपल्याला ऍक्टिव्ह व्हॉइस टू पॅसिव्ह व्हॉइस करायचं असतं तेव्हा प्रेझेंट सिंपल टेन्सचं प्रेझेंट सिंपल पॅसिव्ह व्हॉइस मध्ये करावं लागतं आपल्याला. ओके. तर आपल्याकडे ऑप्शन्स आहेत, फुटबॉल इज प्लेड बाय देम, फुटबॉल वॉज प्लेड बाय देम, फुटबॉल प्लेड देम, दे आर प्लेइंग फुटबॉल. आता दे आर प्लेइंग फुटबॉल हे तर सिंपल सेंटेन्स आहे आणि इथे डी ऑप्शन तर डायरेक्टली कट होतोय कारण हा स्वतः ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये आहे. समजतंय? आता वॉज म्हटल्यावरती कशामध्ये जातं तर पास्ट मध्ये जातं, ऑप्शन कट होतो. फुटबॉल प्लेड देम, हे बघा. आता स्ट्रक्चर कसं असतं पॅसिव्ह व्हॉइसचं तर पहा, ऑब्जेक्ट असतो, वर्ब असतो, वर्बचं थर्ड फॉर्म असतं प्लस बाय प्लस
सब्जेक्ट असतं आणि पॅसिव्ह व्हॉइस मध्ये ऑब्जेक्टला जास्त प्रिफरन्स दिलं जातं, महत्व दिलं जातं. ऑब्जेक्ट हा सुरुवातीला असतो, त्यामुळे फुटबॉल इथे सुरुवातीला आले कारण इथे हा ऑब्जेक्ट आहे. कळतंय? सो इथे काय येणार? करेक्ट ऑप्शन असेल बी. आता तुम्ही फॉर्म्युला वाईज जा किंवा लॉजिकल तुमचं आन्सर तयार करा. ऑप्शन एलिमिनेशन टेक्निक. आता सॉरी, हा नाही, हा तो कट झाला. ऑप्शन असेल ए, फुटबॉल इज प्लेड बाय देम. आता इथे हे काय सेंटेन्स? प्रेझेंट टेन्स मध्ये आहे, सिम्पल प्रेझेंट टेन्स. मग त्याचं कशामध्ये होणार कन्वर्ट? सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्येच होणार, पण पॅसिव्ह व्हॉइस मध्ये असणार. सो बी ऑप्शन तर आहे वॉज, जो पास्ट टेन्स शो करतं, कट होतं. सेकंड ऑप्शन मध्ये बाय नाहीये, सो तो पण कट होतो. आणि हेल्पिंग वर्ब देखील नाहीये, सो कट झाला. आणि लास्ट ऑप्शन जो आहे त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह व्हॉइसेस शो करतोय, सो तो तर येणार नाहीये. मग राहिलेला ऑप्शन कोणता? ए. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ए. तरी कुठला डाऊट असेल तर मला विचारा. आपण आपल्या तसं कोर्समध्ये तर प्रत्येक टॉपिक डिटेलमध्ये डिस्कस करतो आणि ज्यांनी स्टुडंट्सनी बॅच जॉईन केली आहे त्यांना तर माहितीच आहे. प्रॅक्टिस सुद्धा सुरू आहे त्यांची. तर तुम्हाला आता सुद्धा चान्स आहे. आपण आता सुद्धा तुमचं प्रत्येक गोष्ट स्टार्टिंग पासून घेऊयात, तर आता सुद्धा जॉईन करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन पहा. शी सेड दॅट शी वॉज टायर्ड. आता हा स्पीच वरती क्वेश्चन आहे. ओके, हा जो स्पीच दिलाय त्यांनी तर तो डायरेक्ट स्पीच दिलाय. आता एवढी आपल्याला गोष्ट कळायला हवी की क्वेश्चन बघितला, शी सेड दॅट शी वॉज टायर्ड, हे डायरेक्ट मध्ये आहे का? म्हणजे टाईप कोणता आहे? डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीच असे स्पीचचे दोन टाईप असतात. ओके, आता इथे जो आहे क्वेश्चन मध्ये दिलेला आहे इनडायरेक्ट स्पीच आणि ऑप्शन मधले आहेत सगळे डायरेक्ट स्पीच. डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीच काय असतात? जेव्हा जो स्पीकर असतो, जो बोलणारा व्यक्ती असतो, त्याचे शब्द जसेच्या तसे आपण जर सांगत असेल तर ते येईल डायरेक्ट स्पीच मध्ये. आणि इनडायरेक्ट स्पीच मध्ये बोलणाऱ्या व्यक्तीचे वर्ड्स तसे नसतात, शब्द तसेच्या तसे नसतात, पण मिनिंग सेम असतो, त्याला म्हणायचं इनडायरेक्ट स्पीच. इथे म्हटलंय शी सेड दॅट शी वॉज टायर्ड, ती म्हणाली की ती टायर्ड आहे. आता डायरेक्ट स्पीच मध्ये कसं येणार? तर ती म्हणाली की मी टायर्ड आहे असं येईल. सो इथे काय येणार? शी सेड आय एम टायर्ड. तो करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए. स्पीच देखील आपण कोर्समध्ये खूप डिटेलमध्ये आणि खूप छान एक्सप्लेन केलाय. जर तुम्हाला डेमो लेक्चर पाहायचं असेल तर तुम्ही डेफिनेटली पाहून घ्या, तुम्हाला तिथेच कन्फर्मेशन होऊन जाईल. आता तर कळतंयच की आपण कसं शिकवतो, कशी स्ट्रॅटेजी आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. यू आर अ नर्स डॅश. तू नर्स आहे हो ना, असं म्हणायचंय. मग इथे डॅशच्या ठिकाणी काय येईल? आरंट यू, इजंट यू, डोंट यू और डिडंट यू. आता अफर्मेटिव्ह सेंटेन्स काय यूज करतात? तर निगेटिव्ह टॅग यूज करतात. हा जो क्वेश्चन आहे तो टॅग मधला आहे, बरोबर आहे. आणि इथे करेक्ट ऑक्झिलरी कोणता वर्ड आहे? आर यूज केलाय, राईट. सो आर ला क्वेश्चन टॅग कोणता येणार? आर, निगेटिव्ह. समजलं? त्यामुळे करेक्ट ऑप्शन काय असेल? ऑप्शन ए. समजतंय? नेक्स्ट क्वेश्चन. ही हॅव गॉन. ऑप्शन्स आहेत ही हॅव गॉन, ही हॅज गॉन, ही इज गॉन, ही हॅड गो. आता इथे आपल्याला ही हॅव गॉन याचं करेक्ट, हे जे सेंटेन्स दिलंय याला आपल्याला या सेंटेन्सला करेक्ट करायचंय, बरोबर करायचंय. ही हॅव गॉन, ही हॅव गॉन. आता दिलेला क्वेश्चन सेमच आहे, सो येणार नाही. आता ही हॅव गॉन, हे बघा, हॅव जो आहे तो प्लुरल सोबत येतो, पण ही हा सिंग्युलर आहे, कळतंय? मग सिंग्युलर सोबत कोणता हेल्पिंग वर्ब येतो? तर हॅज येतो. मग ही हॅज गॉन हे असेल बरोबर, त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. आणि हा टेन्स विचाराल तर टेन्स असेल प्रेझेंट परफेक्ट टेन्स. समजलं?
ही, शी, इट याच्यासोबत हॅज यूज केलं जातं. वी, आय, दे याच्यासोबत हॅव यूज केलं जातं. समजलं? सिंग्युलर प्लुरलचा फरक असतो हा. कधी काय यूज करायचं हे देखील आपल्याला कळायला हवं. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. अ पीस ऑफ केक मीन्स. आता इथे आपल्याला याचा मिनिंग विचारलाय. समथिंग व्हेरी इझी, समथिंग व्हेरी टेस्टी, समथिंग व्हेरी हार्ड, समथिंग न्यू. पीस ऑफ केकचा अर्थ विचारलाय. आता इथे अ पीस ऑफ केक हा आहे एडियम. ओके, एडियम फ्रेजेस हे पण असतात. पीस ऑफ केक म्हणजे इझी असा अर्थ होतो. म्हणजेच कोणता ऑप्शन करेक्ट असेल तर ऑप्शन ए करेक्ट असेल. समथिंग व्हेरी इझी, कारण अ पीस ऑफ केक याचा अर्थ असतो समथिंग इझी टू डू इन शॉर्ट. सो अ पीस ऑफ केकचा अर्थ काय होईल? समथिंग व्हेरी इझी. असे बरेचसे इडियम्स आहेत, फ्रेजेस आहेत, जसं की ब्रेक द आईस. ब्रेक द आईस म्हणजे काय? स्टार्ट कन्व्हर्सेशन. आता आपल्या कोर्समध्ये आपण लिस्ट ऑफ इडियम्स अँड फ्रेजेस दिले जे क्वेश्चन एक्झाम मध्ये विचारले जाऊ शकतात. असं आपल्या कोर्समध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत. जर तुम्ही कोर्स बाय केला तर आमची गॅरंटी की तुम्हाला तुमच्या मनासारखं कॉलेज नक्कीच मिळेल. एक्झाम मध्ये मार्क्स खूप छान म्हणजे 95 प्लस नक्कीच पडतील, कारण इतकं छान आपल्याकडे गायडन्स आहे, टीचिंग फॅसिलिटी आहेत, स्टाफ खूप छान आहे. सो लवकरात लवकर कोर्स जॉईन करा आणि कुठल्याही प्रकारचे डाऊट असतील तर मला कमेंट डाऊन करा. मी नक्कीच रिप्लाय करेल. आता लेक्चर आपल्या इथेच थांबूया. थँक्यू. हॅव अ नाईस डे. बाय.